नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि समाधानाचा जावो हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मित्रांनो, आपल्या घरामध्ये दिवसभरामध्ये 7 वेळा माता लक्ष्मी ही आपल्या दारामध्ये येत असते, पण बऱ्याच काही आपल्या चुकांमुळे माता लक्ष्मी ही बाहेरूनच निघून जाते। तर संध्याकाळी 6:30 ते 7:30 हा वेळ माता लक्ष्मीचा घरामध्ये येण्याचा वेळ असतो। तर हा वेळ खूप महत्त्वाचा मानला जातो। या वेळेमध्येच माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। तर या वेळेमध्ये आपल्याला काही गोष्टी या टाळायच्या आहेत, तर काही गोष्टी या आपल्याला करायच्या असतात। तर त्या कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा आणि आपल्या घरामध्ये तिने अखंड वास करावा यासाठी आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो। तर बघा, दिवसभरामध्ये आपण आपलं घर हे कायम स्वच्छ ठेवावे। रोज आपण पूजा करतो। तर कृष्ण पुराणानुसार माता लक्ष्मी ही 7 वेळा आपल्या दारामध्ये येत असते, पण आपल्या काही छोट्या मोठ्या चुका ज्या आपण करतो तर त्यामुळे ती दारातूनच आपल्या बाहेर निघून जाते। त्यामुळे या काही चुका आहेत तर त्या अवश्य आपण आवर्जून टाळायच्या आहेत। तर म्हणजेच बघा, दारामध्ये जर आपल्या चप्पल असेल तर ती सर्वात मोठी दरिद्री आहे। तर जिथे दरिद्री असते तिथे माता लक्ष्मी कधीच जात नाही। त्यामुळे आपल्या दारामध्ये मुख्य दरवाजामध्ये कधीही चप्पल ठेवू नये। यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। त्यासोबतच घराचा मुख्य दरवाजा हा कायम स्वच्छ ठेवायचा आहे। तर या गोष्टी आपण पाळल्या नाही तर तुम्ही कितीही पूजा करा, कितीही पाठ करा, कितीही सेवा करा किंवा उपाय करा, त्याचं फळ हे आपल्याला मिळणार नाही। त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्या अवश्य आपल्याला पाळायच्या आहे। त्यासोबतच आपल्या घरामध्ये जर तुटलेली चप्पल असेल जी आपण कधीच घालत नाही तर त्या चप्पलही आपल्या घरामध्ये ठेवू नये। तसेच आपली चप्पल कधीही कोणाला देऊ नये, तर आपली दरिद्री कोणालाही देऊ नये। त्यासोबतच संध्याकाळी 6 नंतर घरामध्ये मंत्र आणि स्तोत्र चालू करावे। मोबाईलवर किंवा टीव्हीवर तुम्ही लावून द्यावे आणि आपलं काम करत करत आपण ते श्रवणही करावे। तर हे मंत्र स्तोत्र सकाळ संध्याकाळ तुम्ही ऐकू शकता। पठण करायला जमलं नाही तर तुम्ही कमीत कमी श्रवण केलं तरीही चालेल। त्यासोबतच संध्याकाळी 6:30 ते 7:30 त्यासोबतच सकाळची जी वेळ असते तर या वेळेतही आपल्या मुख्य दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे। त्यासोबतच आपल्या घराच्या खिडक्याही आपल्याला उघड्या ठेवायच्या आहे। तर या वेळेमध्ये माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते, त्यामुळे आपल्याला आपल्या घराचे दारे आणि खिडक्या ह्या उघड्या ठेवायच्या आहेत। त्यासोबतच आपलं घरही रोज स्वच्छ ठेवायचं आहे। तसेच रोज तुळशीला धूप आणि अगरबत्ती लावायचं आहे। एक तुपाचा दिवाही रोज तुळशीला लावायचा आहे। तुळशीजवळही आपल्याला स्वच्छता ठेवायची आहे। रोज तुम्ही श्रीसूक्त, व्यंकटेश स्तोत्र, कालभैरव स्तोत्र, त्यासोबतच विष्णू सहस्रनाम तर या सेवाही तुम्ही रोज करू शकता। तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केले तरीही चालेल। तर यामुळे तुमच्या घरातील वातावरण हे खूप चांगलं राहील, प्रसन्न राहील आणि तुम्हाला ज्या सेवा करता येतील तर त्या सेवा पण करा किंवा पठण करणं शक्य नाही तर तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल। तर सकाळ संध्याकाळ देवपूजा करत असताना दारे खिडक्या या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहेत। तसेच मुख्य दरवाजावर आपल्याला एक संध्याकाळी दिवा लावायचा आहे। तर दरवाजाची जी चौकट असते तर त्या चौकटीच्या आतील बाजूने किंवा बाहेरील बाजूनेही तुम्ही हा दिवा ठेवू शकता। तर हा दिवा आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे। तुपाचा दिवा शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरीही चालेल आणि या दिव्यामध्ये आपल्याला 2 लवंग टाकायचे आहे। तर हा दिवा तुम्हाला जितक्या दिवस लावता येईल तितक्या दिवस तुम्ही लावू शकता किंवा आठवड्यातनं ठराविक दिवशीही तुम्हाला लावणं शक्य असेल तर ते पण लावू शकता किंवा रोज लावणं शक्य असेल तर तुम्ही रोजही लावू शकता। तर याचंही फळ तुम्हाला चांगलंच मिळेल। तर या सोप्या आणि साध्या गोष्टी असतात तर या रोज आपल्याला पाळायच्या असतात, रोज करायच्या असतात। तर यामुळे आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण राहील, तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि घरातील जे काही वादविवाद असतील तर तेही मिटतील आणि जी काही नकारात्मकता असेल तर तीही नष्ट होईल। तर अवश्य रोज संध्याकाळी 6:30 ते 7:30 या दरम्यान ही काही गोष्टी आहेत तर या आपल्याला अवश्य पाळायच्या आहेत, ज्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि ती स्थिर राहील। तर अवश्य तुम्ही या गोष्टी पाळा आणि अनुभव घेऊन बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।